हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत खमंग मेथीचे थेपले। त्यासाठी इथे मी एक जोडी मेथी निवडून स्वच्छ धुवून पाण्याने घेतली आहे। त्यानंतर मी त्याला अशा प्रकारे कट करून घेते मेथीला। अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे मेथीला। तर ज्यांना कोणाला मेथीची भाजी आवडत नाही त्यांना आपण अशा प्रकारे मेथीचे थेपले बनवून दिले तर ते खूप आवडीने खातात। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा मेथीचे थेपले। त्यासाठी इथे मी 5 ते 7 हिरवी मिरची घेतली आहे, लसूण पाकळ्या, जिरे, मीठ। मी आता हे सर्व एकत्र मिक्सरला फिरवून घेते। त्यानंतर एका प्लेटमध्ये 4 स्कूप मी गव्हाचं पीठ घेतले। त्यानंतर 1.5 स्कूप मी बेसनचं पीठ टाकले। बेसनच्या पिठाने चांगलं असं खमंग चव येते। त्यानंतर इथे मी कलरसाठी हळद टाकून घेतली आहे आणि हे हिरवी मिरचीची मिक्सरला आपण जे फिरवून घेतली होती ती पेस्ट टाकून घेते। यामध्ये एक्स्ट्रा जिरे तर टाकण्याची गरज नाही आहे, कारण आपण हिरवी मिरचीसोबत एक्स्ट्रा जिरे टाकून फिरवून घेतले। आणि थोडे थेपले खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये मी थोडं तेल ॲड केले। त्यानंतर आता हे कट करून घेतलेली मेथी टाकून घेते आणि प्लेट थोडंसं छोटी पडली आहे त्यामुळे आधी मी थोडंसं हे मिक्स करून घेते आणि त्यानंतर शिल्लक असलेली मेथी टाकून घेते आणि परत आता हे थोडं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेते। हे बघा, मी अशा प्रकारे हे पीठ मळून घेते। त्यामध्ये मी थोडंसं तीळ टाकायचं विसरली होती त्यामुळे आता तीळ मी ॲड करते। तुम्ही तीळ टाकून हे मळून घ्या। आता हे पीठ चांगलं असं मी थेपल्यांचं बनवून घेतलं आहे, तर थोडासा रोल करून मी ड्राय पिठामध्ये डीप करून असं हे थेपले लाटून घेते। थेपले तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ बनवू शकता। मी तर थोडं पातळ थेपले बनवलेले आहेत। इकडं गॅसवर तवा गरम करून घेतला आणि त्यावरती मी हे थेपला टाकून घेतलेला आहे। अशा प्रकारे मी हे थेपले भाजून घेते आणि हे थेपले भाजत असताना सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायचं आणि ते थोडंसं भाजून झाल्यानंतर लो आणि मीडियम असं गॅसची फ्लेम करून आपण हे असे खुसखुशीत थेपले भाजून घ्यायचे। मी इकडे भाजत असताना दुसरीकडे मी थेपले लाटून घेते आणि इकडे अशा प्रकारे मी इकडे थेपले पण भाजून घेते। आणि परत एकदा सांगते की सुरुवातीला थोडंसं हाय फ्लेम ठेवायचं, नंतर लो मीडियम फ्लेम करून अशा आपण हे थेपले भाजून घेऊयात। आणि अशा प्रकारे हे मेथीचे थेपले बनलेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। असे थेपले मुलांना ते खूप आवडतात आणि हे थेपले दही चटणीसोबत किंवा सॉस ह्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।